Brought to you by V-Guard. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुणे पत्रकार संघाचे आभार देखील मानतो की आपण या ठिकाणी मला वार्तालापाकरता बोलवलं। महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक चालली आहे आणि विशेषतः पुण्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण पुणे ही महाराष्ट्राची विद्येची संस्कृतीची राजधानी म्हणून आपण पुण्याकडे पाहतो आणि गेल्या काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी देखील पुणे आहे। त्यामुळे एक महत्त्वाची निवडणूक आहे। मुळात मला असं वाटतं की या निवडणुकीकडे पाहत असताना एकूणच सामान्य माणसाला काय मिळणार आहे, काय मिळालं आहे, त्याच्याकरता किंवा त्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपला अजेंडा काय आहे, या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी प्रधानमंत्री पद घेतल्यानंतर, पंतप्रधान पद घेतल्यानंतर पहिल्यांदा देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांमध्ये देखील लक्ष घातलं। गावांच्या विकासाचा विचार तर आपण वर्षानुवर्ष मांडत होतो, पण शहरही विकसित झाली पाहिजेत हा विचार पहिल्यांदा केंद्र सरकारने हातामध्ये घेतला। आपण जर महाराष्ट्राचं अर्बनायझेशन बघितलं, पुण्यासारखं शहर असेल जे तुलनेने एक विकसित शहर आहे, पण याही शहरामध्ये आपल्याला काही प्रमाणात बकालपणा का दिसतो, तर शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता लोक ग्रामीण भागातून ज्यावेळी शहरांमध्ये आले त्यावेळी त्यांना अकोमोडेट करण्याकरता आपण प्लॅनिंग केलं नाही। कारण वर्षानुवर्ष आपल्याला शहरीकरण म्हणजे अभिशाप वाटायचा। शहरीकरण होत आहे असं एक आपण कंटेम्प्ट अशा पद्धतीनं बोलायचो, कारण आपली मानसिकता होती की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून हे अर्बनायझेशन मॅनेज न केल्यामुळे लोकांना घरं नव्हती, झोपडपट्टी तयार झाली, सांडपाण्याच्या व्यवस्था नाहीत, कचऱ्याच्या व्यवस्था नाहीत, ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था नाहीत, त्यामुळे कंजेशन, बकालपण शहरांमध्ये आलं। पण मोदीजींनी 2014 नंतर मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये मूलभूत सुविधा झाल्या पाहिजेत याकरता केंद्र सरकारकडनं पैसा देणं सुरू केलं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। स्मार्ट सिटीतून असेल, अमृत योजनेतून असेल, आणि आपण जर पुण्याचा विचार केला, आज लोकांना ईज ऑफ लिव्हिंग हे जर आपल्याला द्यायचं असेल तर लोकांचं ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा सोडवणं आणि त्याचसोबत पुण्यासारख्या शहरामध्ये पर्यावरण असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ईज ऑफ लिव्हिंग करतायत। आज आपण महानगरांमध्ये पाहू शकतो की लोकांचं अर्ध आरोग्य हे ट्रॅफिकमुळे, त्या ठिकाणी त्यांचा वेळ, त्यांचे श्रम, त्यांचं आरोग्य हे अडचणीत येतं। आणि मला असं वाटतं की मोदीजींनी दिलेलं सगळ्यात मोठी भेट ही पुण्याची मेट्रो आहे, की ज्या मेट्रोने हळूहळू ईज ऑफ लिव्हिंग यायला लागलं आहे। 54 किलोमीटरच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। मार्गिका 1, मार्गिका 2 आणि मार्गिका 3, तिसरी जी आपण टाटाची नंतर सुरू केली, याच्यामुळे जवळपास 8 ते 10 लाख लोक रोज ट्रॅव्हल करू शकतील।
जेवढी मोठी क्षमता तयार होते आणि आता पुन्हा आपण जो एक नवीन टप्पा भोसरीपर्यंतचा तयार करतो, याच्यामुळे केवळ पुणे म्हणून नाही तर पुणे पिंपरी चिंचवड किंवा जे पुण्याचं अर्बन ॲग्लोमोरेशन आहे याचं एक इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि विशेषतः याच्या इंटरकनेक्टिव्हिटीमुळे आपला प्रयत्न आहे की पुण्यामध्ये येत्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला तो आहे त्या स्थानापासून ज्या स्थानावर जायचं आहे तिथपर्यंत जाण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध असला पाहिजे. आणि म्हणूनच मेट्रो असेल किंवा बसेस असतील, आपल्याला कल्पना आहे की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं पुण्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेणं सुरू केलं. आज देशामध्ये सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट असलेलं आपलं PMPL आहे आणि अजून 500 बसेस आता त्यात ॲड होत आहेत ज्या पूर्णपणे प्रदूषणमुक्त अशा प्रकारच्या बसेस आहेत. त्यामुळे ट्रॅफिकचं इंटिग्रेशन हे आपण एकीकडे त्या ठिकाणी करतो आणि दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण वाढवतो. आपण बघितलं असेल चांदणी चौकाचा पूल असेल किंवा आता विशेषतः पुणे एक असं वाढतं शहर आहे की ज्याला रिंग रोडची प्रचंड आवश्यकता होती आणि अनेक वर्षापासून रिंग रोडचं काम प्रलंबित होतं. मी मुख्यमंत्री असताना आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून अलाइनमेंट फायनल केली, त्याचं ॲक्विजिशन चालू केलं आणि आता पुन्हा या ठिकाणी सरकारमध्ये आल्यानंतर अजितदादा देखील आमच्या सोबत आहेत. शिंदेसाहेब, मी, अजितदादा आम्ही लक्ष घालून आता जवळपास मोठ्या प्रमाणात आमचं ॲक्विजिशन झालेलं आहे. आउटर रिंग रोड आणि इनर रिंग रोड हे दोन्ही रिंग रोड जे आहेत हे पूर्ण झाल्यानंतर फक्त पुण्याच्या ट्रॅफिकचं इंटिग्रेशन होईल असं नाही आहे. या रिंग रोडमुळे पुण्यामध्ये जवळपास 2.5 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार होईल. पुण्याची जी अर्थव्यवस्था आहे, पुण्याचा जो GDP आहे, या GDP मध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन या रिंग रोडमुळे येणार आहे. आणि जे काही PMRDAचं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र सुनियोजित पद्धतीनं विकसित करण्याकरता आपल्याला त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. आणि म्हणून त्याचंही काम आता जवळपास सुरू होण्याच्या टप्प्यावर, टेंडर्स देखील त्याचे जे काही आहेत ते निघालेले आहेत. आणि म्हणून मोबिलिटीचा आपण जर विचार केला तर सस्टेनेबल मोबिलिटी ही पुण्याला त्या ठिकाणी तयार करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आज माननीय गडकरी साहेबांच्या मदतीने राज्य सरकार पुण्याकडनं नाशिककडे जाताना, पुण्याकडनं नगरकडे जाताना, पुण्याकडनं अजून जिथे जिथे पुण्यातनं रस्ते जातात अशा सगळ्या ठिकाणी इतकं कंजेशन आहे. आज पुणे जिल्हा हा आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, पण आता जेव्हा आम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट करता लोकांना आणतो त्यावेळी त्यांचं एक म्हणणं असतं की बाकी सगळं ठीक आहे पण पुण्यातनं MIDC पर्यंत पोचण्याकरता चाकण असो, रांजणगाव असो, फार काळ त्या ठिकाणी लागतो आणि फार कंजेशन आहे. आता त्याचा एक इंटिग्रेटेड प्लॅन आपण तयार केला गडकरी साहेबांच्या सोबत आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून त्या ठिकाणी डबल डेकर एलिव्हेटेड रोड्स हे आपण तयार करतो, जे माझा अंदाज आहे की याच वर्षी त्याचं काम आपण सुरू करू शकू आणि 3 वर्षात ते पूर्ण होतील. आणि त्यामुळे पुण्यातनं बाहेर जाणारा जे ट्रॅफिक आहे त्याला एक सीमलेस कनेक्टिव्हिटी मिळेल आणि रिंग रोडशी त्याचं इंटिग्रेशन झाल्यामुळे एकूणच पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येला एक महत्त्वाचं वळण किंवा एक महत्त्वाची शिस्त या माध्यमातून आपण लावू शकू. दुसरं आपल्याला कल्पना आहे की इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ही पुण्यामध्ये आत्ता आपण त्या ठिकाणी तयार करतोय, त्याचं काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. आता गुगल सोबत एक आपण करार केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि त्याच्यामध्ये आत्ता जी काही आपण इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम वापरतो तर ती आता गुगल इमेजचा वापर करून आणि ती प्रेडिक्टिव्ह आहे, म्हणजे त्याच्यात लक्षात येतं की ट्रॅफिक किती आणि त्याच्या आधारावर लाईट्स किती वेळ ठेवायचे हे ठरतं आणि त्याने ट्रॅफिक थोडा फास्ट होतो. आत्ता ही जी नवीन पद्धत आपण घेतलेली आहे या पद्धतीमध्ये जो आपण मागच्या काळामध्ये CCTV कॅमेरे लावले पूर्ण पुण्यामध्ये
त्याचा 2-3 वर्षाचा जो डेटा आहे, या डेटावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या माध्यमातून त्याचे मॉड्यूल्स तयार होणार आहे आणि त्यातनं ट्रॅफिकचं प्रिडिक्शन होऊन ही आपली ट्रॅफिक मॅनेजमेंटची सिस्टीम ही काम करणार आहे. त्यामुळे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम AI बेस्ड अशा प्रकारची आपण पुण्यामध्ये त्या ठिकाणी करतोय. आज आपण पाहतोय की दुसरीकडे केंद्र सरकारच्या मदतीने पुण्यामध्ये आपण 24/7 योजना ही कार्यान्वित केली. अजून पूर्ण व्हायला 1-1.5 वर्ष त्याला लागतील, पण आज 50% त्यातल्या पूर्ण झाल्या आहेत. 30-35 अजून त्या ठिकाणी होत आहेत. या योजनेचा फायदा काय आहे तर आज आपण जेव्हा पाण्याचा विचार करतो त्यावेळी साधारणपणे दरवेळी ही टीका होते प्रति माणशी सर्वात जास्त पाणी पुण्याला मिळतं, पण ऍक्च्युअल पुणेकरांना जर तुम्ही विचारलं ते म्हणतात आमच्याकडे पाणी येत नाही. कारण शहर वेगानं वाढलं आणि त्या वेगानं डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम अपग्रेड करू शकलो नाही. ऑगमेंटेशन केलं पण डिस्ट्रीब्युशन केलं नाही. आता ही जी काही 24/7 ची योजना जी मिळाल्या तर राज्य सरकारकडनं मिळाल्या, पुढे महानगरपालिकेने आपला हिस्सा दिलाय. या योजनेमुळे समन्यायी तत्वावर पाण्याचं वाटप होईल, फोर्सफुली पाण्याचं वाटप होईल आणि मुबलक प्रमाणात पुणेकरांना पाणी मिळेल आणि तरी सोर्समधनं आपण जेवढं पाणी घेतोय त्यापेक्षा मॅनेज करू शकतो. म्हणजे पाणी लिकेज आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल आणि चांगल्या प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन करता येईल. दुसरं आपल्याला कल्पना आहे आपला जो रिव्हर फ्रंट आणि नदी शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे केंद्र सरकारने जायकाच्या माध्यमातून दिलेला, याच्याकडे केवळ नदी शुद्धीकरण इतका नाहीये तर बेसिकली आज पर्यावरणाच्या संदर्भात आपले नदी आणि नाले जे प्रदूषित झाले आहेत याच्यामध्ये इंडस्ट्रियल एफ्लुएंट याचं कॉन्ट्रीब्युशन हे सांडपाण्याचं आहे, शहरांच्या सांडपाण्याचं, गावांच्या सांडपाण्याचं. त्यामुळे मुळामुठा असेल, इंद्रायणी असेल, या सगळ्याच्या प्रदूषणामध्ये अनट्रीटेड वॉटर त्याच्यामध्ये जाणं. आज केंद्र सरकारच्या मदतीनं STPचे जे प्रोजेक्ट सुरू केले आहेत त्याला 1-2-3 वर्ष पूर्ण व्हायला लागतील, पण थेंबन थेंब पाण्याचा हा त्या ठिकाणी ट्रीट होईल. याचा दुसरा काय आहे, आज एक संघर्ष सुरू झालेला आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये की आमचं शेतीचं पाणी उद्योग घेऊन चाललाय, आमचं शेतीचं पाणी शहर घेऊन चाललंय. आपण हे पाणी ट्रीट करून टर्शरी ट्रीटमेंट करून हे आपण 50 किलोमीटर मधल्या MIDC ला देणार आहोत. त्यामुळे MIDC ला जे काही रॉ वॉटर डायरेक्ट मिळतं ते आपल्याला त्यांनी कमी करता येणार आहे आणि ते वॉटर ते पाणी आपल्याला सिंचनाकरता वापरता येणार आहे. त्यामुळे मल्टिपल गोष्टी यातनं होणार आहेत आणि मॅसिव्ह काम याचं हे ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. किंवा घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, आपल्याला कल्पना आहे की आपण सगळे पुण्यातले डोंगर कचऱ्याचे बघितलेले आहेत, पण आज एक प्रकारे डोंगर आपण कमी केले आणि आता कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे 2 प्रोजेक्ट सुरू झाले, बाकीचे प्रोजेक्ट सुरू होत आहेत. म्हणजे सस्टेनेबल सिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडची जी आपली वाटचाल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये मोदीजींच्या सरकारचं आणि राज्यातल्या सरकारचा एक महत्त्वाचा वाटा आहे. अर्थातच पुणे महानगरपालिकेचं क्रेडिट आहेच, पुणे महानगरपालिकेने हे सगळं एक्झिक्यूट केलंय. मी गोष्टी अनेक सांगू शकेल पण त्यात वेळ बराच जाईल, पण मला सांगायचं हे आहे की एक विजन ठेवून आम्ही पुण्यामध्ये काम केलं. 2014 नंतर पुण्याच्या विकासाची विजन आज आपण बघा, स्वारगेटला जे मल्टी मॉडेल हब आपण तयार करतोय वन ऑफ इट्स काइंड आहे. म्हणजे कुठल्याही मेट्रोमध्ये अशा प्रकारचा हब आपल्याला दिसणार नाही जो स्वारगेटला आपण घेतला आहे, ज्याच्यामध्ये मेट्रोही इंटिग्रेट होणार आहे, ज्याच्यामध्ये ST होणार आहे, ज्याच्यामध्ये सिटी बसही इंटिग्रेट होणार आहे. सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण त्या ठिकाणी इंटिग्रेट करतो आहोत. या विजननी काम करण्याचं आणि मला विश्वास आहे, कारण मी हे बघतोय की पुणे जसं मुंबई
अनेक वर्ष महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम केलं. आता नेक्स्ट अर्बन ॲग्लोमरेशनचा विचार केला तर नवी मुंबई आणि पनवेल या ज्या 2 कॉर्पोरेशन आहे यातलं ॲग्लोमरेशन आणि पुणे PMRDA क्षेत्राचं अर्बन ॲग्लोमरेशन हे नवीन ग्रोथ इंजिन आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोन्हीचं मॅग्नेट इथे तयार झालेलं आहे. आणि आज एक प्रकारे मुंबई पुणे आपण जोडलेलं आहे. म्हणजे ट्रान्स हार्बर लिंक नंतर आणि आता ज्यावेळी आपला हा पूल त्या ठिकाणी तयार होईल, जो मधली मिसिंग लिंक आहे ती तयार झाल्यानंतर आणि आपले एक्झिट जे आहेत ते सगळे एक्झिट डिकंजेस्ट झाल्यानंतर एक प्रकारे हे कम्प्लीट एक अर्बन ॲग्लोमरेशन तयार होणार आहे. आणि म्हणून प्लॅन करून भविष्यातलं एक व्हायब्रंट शहर अशा प्रकारे पुण्याची रचना ही या ठिकाणी आपण मला वाटतं केलेली आहे. सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण तुमचे प्रश्न देखील असणार आहेत. मी एवढंच पुणेकरांना तुमच्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्रातलं सस्टेनेबल पुण्याला डेव्हलप करतो. आमचे प्रोजेक्ट्स हातात घेतलेले पूर्ण झाल्यानंतर पुणे हे देशातलं एक सस्टेनेबल शहर असेल. नरेटिव्हने निवडणुका जिंकता येत नाहीत. नरेटिव्हने एक वातावरण तयार करता येतं. अल्टिमेटली आमच्या विरोधकांना मी विचारतो, तुम्ही माझी भाषणं ऐकली आहेत, मी 90% विकासावर बोलतो, काय केलं याच्यावर बोलतो, काय करायचं आहे एक विजन मांडतो. 10% मी पण राजकारण बोलतो. तर आमच्या विरोधकांच्या भाषणामध्ये 1% विकासावर बोललं जात नाही. शेवटी निवडणूक गद्दार आणि खुद्दार याच्यावर तर नाही आहे. निवडणूक कशावर आहे? तुमचं काय विजन आहे लोकांकरता, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. ते एक शब्द देखील आणि बोलतील. कारण विकासाची स्पर्धा आमच्याशी करायला ज्यावेळेस ते जातात त्यावेळी त्यांच्याकडे एकही नॉट अ सिंगल आयकॉनिक प्रोजेक्ट विच दे कॅन शो ते नाही दाखवू शकत. आणि म्हणून त्यांना हे माहिती आहे की ही निवडणूक विकासावर किंवा मोदीजींवर गेली तर आपल्याला अडचण आहे. म्हणून ते अशा प्रकारच्या सुपरफिशियल गोष्टींवर नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात. पण डीप रूटेड लोकांना याची कल्पना आहे की आम्ही काय केलं, आमच्या सरकारने काय केलं. पहिले तर मला हेही सांगितलं पाहिजे की पुण्याचं विमानतळाचं विस्तारीकरण हे आपण त्या ठिकाणी केलं, चांगलं नवीन टर्मिनल झालं. आणि आता इथला रनवे वाढवण्याकरता देखील डिफेन्सची अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आणि आम्ही आता सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी लँड स्वॅपिंग काही करायचं आहे त्या संदर्भात अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे नवीन एअरपोर्ट जे पुरंदरला करायचं आहे ते एअरपोर्ट होण्याच्या आधी, कारण त्याला 4-5 वर्ष लागतील, हे आम्ही याचंही विस्तारीकरण, ह्याही एअरपोर्टचं विस्तारीकरण आम्ही करणार आहोत. रनवे आम्ही वाढवणार आहोत. म्हणजे कार्गो मोठे प्लेन, आज इथे प्रॉब्लेम आहे, मोठे कार्गो प्लेन आणि वाईड बॉडी जे परदेशातनं खूप मागणी आहे पुण्याकरता, म्हणजे पुण्याचा GDPच या एअरपोर्टमुळे अडकलेला असं मी नेहमी म्हणतो, तर ते इथे या विमानतळावर उतरू शकतील. हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतोय आणि परवा आमची त्याची बैठक देखील झाली आणि ते फायनल स्टेजमध्ये आहे. प्लस पुरंदरचं एअरपोर्ट आम्ही करणार. आता नवी मुंबईचं एअरपोर्ट झालं तरी पुरंदर एअरपोर्टची आवश्यकता आहे. आणि एवढंच नाही, मुंबईलाही तिसऱ्या एअरपोर्टची आवश्यकता आहे. आमच्या डोक्यात आहे की वाढवण जे बंदर होणार आहे त्याही ठिकाणी तिसरं एअरपोर्ट मुंबई करता. आज बघा, जसं एकेकाळी रेल्वे ही लक्झरी राहिली नाही, रेल्वे नेसेसिटी झाली. आज आपलं इंटरनल जे काही मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये फ्रेटचं 80% रेल्वे करते. आता ज्या प्रकारचं औद्योगिक व्यवस्थेमध्ये आपण आहोत त्यात एअरपोर्ट ही नेसेसिटी झाली आहे. ज्या आता 1000 एअरक्राफ्ट
जर भारत घेणार असेल तर तेवढे एअरपोर्ट लागतील ना भारताला. आणि ते कुठे लागणार आहे? ते मुंबईत लागणार आहेत, पुण्यात लागणार आहे, नागपुरात लागणार आहे, संभाजीनगरला लागणार आहे. त्यामुळे पुरंदर एअरपोर्ट हे करावंच लागेल. पुण्याच्या विकासाकरता ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही त्याचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते आम्ही करू. कुठल्या 3 जागा सोडल्यात हे ज्यांनी नारा दिला ते आमच्या लोकांना मी विचारेन, पण 12 मी जिंकतो एवढं सांगू शकतो मी. नाही, असं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये मी नागपूर हेडक्वार्टर ठेवलं होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये मी संभाजीनगर आणि आसपासचा भाग हा हेडक्वार्टर ठेवलं होतं. तिसऱ्या चौथ्या टप्प्याकरता मी आसपासनं माझं हेडक्वार्टर मुंबईला शिफ्ट करतोय. योजना कुठली बंद झालेली नाही. स्मार्ट सिटीची योजना चालली आहे. स्मार्ट सिटी आज म्हटलं की उद्या होऊ शकत नाही. हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत आपले हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गतच होत आहेत. आणि ट्रान्सफॉर्मेशन जे होतं ना एखाद्या शहराचं, ही एक प्रोसेस आहे. ही 2 वर्षात 3 वर्षात होत नाही. हे प्रोजेक्ट आपण आता STPचे प्रोजेक्ट आहेत, STPच्या प्रोजेक्टला 5-5 वर्ष लागतात. त्यामुळे आता एक डिलिव्हरी सुरू झाली आहे. जसं आता मेट्रोची डिलिव्हरी झाली, आता पुढची डिलिव्हरी होईल. काही STP आता तयार झाले, काही आपले कचऱ्यावर वीज निर्मितीसारखे प्रोजेक्ट्स आपले तयार झाले. त्यामुळे साधारण एका ट्रान्सफॉर्मेशनला 8 वर्ष तरी किमान लागतात. ते सगळे चाललेलं आहे. असं आहे, मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल हे स्वतः करता एक भूमिका तयार करतात. अरविंद केजरीवालजी यांना कोर्टाने इंटरिम दिली. जर त्यांची केस प्रायमा फेसी नसती तर रेग्युलर बेल मिळाली असती. आणि ती इंटरिम बेल देतानाही कोर्टाने सांगितलं आम्ही अपवाद करतोय. आणि हे देखील सांगितलं की त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपलं कामकाज डिस्चार्ज करता येणार नाही. हे सगळं झाल्यानंतर देखील ते बाहेर असे आले जणू काही एखादे स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाहेर आली आहेत. त्याच्यामुळे त्यांना हा नरेटिव्ह करावाच लागणार आहे की कुठेतरी विरोधकांवर या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते. प्रश्न एवढाच आहे की कारवाई जर चूक असती तर देशाच्या हायकोर्टाने आणि देशाच्या सुप्रीम कोर्टाने किमान काही तर ताशेरे ओढले असते, काही तर रिलीफ त्यांना दिला असता. या उलट ही केस प्रायमा फेसी आहे, यांना त्याच्यामध्ये रिलीफ देता येत नाही, पण आम्ही अपवाद म्हणून देतोय कारण त्यांना निवडणुकीत प्रचार करता यावा. अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळालेला आहे. काय काय ते नाही, गरीबासारखा आणि गरीबासारखा आणि श्रीमंतासारखाचा विषयच नाही आहे. त्यांचे सत्कार होऊन राहिले आहेत. त्यांनी काही मोठं कार्य तर केलेलं नाही आहे. महान कार्य करून जेलमध्ये गेले का? बाहेर आल्यावर कशाचे सत्कार घेता? तुम्हाला त्याची कल्पना आहे. गिरीश महाजन आणि बाकीच्यांच्या तर पर्दाफाशच केला ना. मी तर त्याचे व्हिडिओज दिले, थेट व्हिडिओ, अगदी कसं प्लॅनिंग चाललेलं आहे, कसं काय कुठे प्लांट करा, कशा प्रकारे पोलिसांनी जायचं, ते सगळं आलेलं आहे. त्याची चौकशी चालली आहे. आता CBI कडे गेली आहे ती चौकशी, अंतिम टप्प्यात आहे ती चौकशी. माझ्या अटकेकरता एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती. केसापासून नखापर्यंत त्यांनी माझी चौकशी केली. पण मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की मी जेव्हा इतका ॲग्रेसिव्हली सरकारवर जातो त्यावेळेस काचेच्या घरात राहत नाही. त्याच्यामुळे त्यांनी खोट्या केसेस करायचा प्रयत्न केला. पुरावा त्यांना काही मिळाला नाही. आणि एवढंही सांगतो की पोलिसांनी देखील त्यांच्या अधीनस्थ जे होते त्यांनी साथ दिली नाही. त्यांनी सांगितलं आम्ही असं करणार नाही.
अशा पद्धतीची एक रणनीती अवलंबण्यात आली केंद्रापासून राज्यापर्यंत, काय नेमका दूरगामी परिणाम होऊ शकतो? पहिल्यांदा तर आपलं स्टेटमेंटच चूक आहे की अशी रणनीती अवलंबली. अशी रणनीती अवलंबून काही होत नसतं, असं कोणी करतही नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाला संपवू शकत नाही. काँग्रेस आपल्या कर्माने खाली गेलं, कारण काँग्रेसला ज्यावेळेस हे माहिती होतं की आपल्या नेत्यामध्ये कॅलिबर नाही आहे, तरी त्याच नेत्याला 17 वेळा त्यांनी लॉन्च केलं आणि प्रत्येक वेळी त्यांचा लॉन्च फेल गेला. उलट आमचं हे मत आहे की देशामध्ये क्रेडिबल अपोजिशन असलं पाहिजे. बघा, राजकारणामध्ये कमी अधिक होत असतं, वर खाली जात असतात. एक काळ असा होता, आमचे 2 आले होते, आम्हाला हिणवलं जायचं की पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. पण त्याही वेळी आम्ही क्रेडिबल अपोजिशन ही आमची भूमिका सोडली नाही आणि देशाला आवश्यकता पडली, समाजाला आवश्यकता पडली, त्यावेळी आम्ही देशाच्या बाजूने उभे राहिलो. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की अपोजिशन मॅच्युरिटीज दाखवायला तयार नाही. देशाकरता, समाजाकरता भूमिका घ्यावी लागते, पण त्यांची एकच भूमिका आहे, मोदींना शिव्या द्या. याच्या पलीकडची भूमिका नाही आहे. आणि म्हणूनच मग आज आपल्याला पाहायला मिळतं, कधी त्यांच्यातलं कोणी म्हणतं पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्याला भारताने घाबरलं पाहिजे, कोणी म्हणतं कसाबची बदनामी केली. म्हणजे हे जे काही नरेटिव्ह, म्हणजे जी भाषा पाकिस्तान बोलतं ती भाषा जर आमचे विरोधी पक्षनेते बोलायला लागले, तर याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका निभवायला ते तयार नाही आहेत. त्यांनी अजूनही आपली भूमिका स्वीकारलेली नाही आहे, ते त्याच नैराश्यात आहेत. फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. याचं कारण असं आहे की आमच्या इथे माध्यम इतके मॅच्युअर असताना मोदीजी काय बोलल्याचं इंटरप्रिटेशन कसं करता आलं नाही. कारण अनेक लोकांनी दाखवलं की मोदीजींची शरद पवारांना ऑफर, ही ऑफर नाही, हा सल्ला आहे. याचं कारण मोदीजी काय बोलले. मोदीजी असं म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की आता बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे, त्यानंतर पवारांनी सांगितलं 4 जून नंतर क्षेत्रीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय आहे हा पवार साहेबांना समजतोय. त्याच्या पुढे ते असं म्हणाले की काँग्रेस ही डुबती नाव आहे, काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही काही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं, तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील. याचा अर्थ ऑफर होत नाही, याचा अर्थ सल्ला होतो. त्यांना सल्ला दिलाय, डुबत्या नावेत चालल्या, आधी तुम्ही डुबले आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या नावेमध्ये तुम्ही चालला आहात, अशा प्रकारचा तो सल्ला आहे. आणि तुम्ही एक गोष्ट बघा, एक गोष्ट तुम्हाला, पवार साहेबांनी हे सांगितलं की 5 वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे आणि ते सत्यही आहे. पवार साहेबांचं राजकीय कारकीर्द जर आपण बघितली, ज्या ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले. आपण 1977 पासनं तर आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. त्यामुळे पवार साहेबांनी असं स्टेटमेंट देणं, याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता, ही कुठली ऑफर नाही आहे. नाही, ते करावंच लागेल, त्यांना पर्याय काय आहे.
पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर एवढंच आहे की तुमच्या मनात ही निवडणूक जेवढी कठीण दिसते आहे तेवढी आमच्याकरता नाही आहे. आम्हाला ती निवडणूक जशी पहिले अपेक्षित केली होती तशीच या ठिकाणी वाटते. तोच परफॉर्मन्स आमचा असणार आहे. हे खरं आहे की पवार साहेब, उद्धवजी एक नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न करतायत की आमच्या जागा येत आहेत. त्यांनी तर 35 जागा वगैरे सांगितल्या. मी तर त्यांचे धन्यवाद मानले की 13 जागा तरी आम्हाला दिल्या त्यांनी. पण तो प्रश्न नाही आहे. हा जो काही नरेटिव्ह हा सुपरफिशियल नरेटिव्ह आहे. तिन्ही पक्ष मिळून नीट आमची निवडणूक चाललेली आहे. अपेक्षित जागा आम्हाला मिळतील. दुष्काळाच्या संदर्भात आत्ता आचारसंहितेमध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना दुष्काळाचे अधिकारच नाही आहेत. ते अधिकार पूर्णपणे प्रशासनाला आहे आणि प्रशासन जिथे पाणी सोडलं पाहिजे तिथे पाणी सोडत आहे, जिथे टँकर दिले पाहिजे तिथे टँकर देत आहे. आणि आत्ता तरी क्रेडिट करता कुठलाही राजकीय नेता ते अडवू शकत नाही कारण त्यांना ते अधिकार नाही आहेत. नाही त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू ते कुठल्या पक्षाच्या बाजूनी होते की नव्हते की त्याचा काय इफेक्ट आहे. जेव्हा भेटेल तेव्हा सांगेल ना तुम्हाला. पत्रकार सोडून कोणी प्रश्न विचारू नका. चांगली गोष्ट आहे. शेवटी पंकजाताई आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, आमच्या कोर कमिटीच्या मेंबर आहेत आणि आमची इच्छा असेल की पंकजाताई जर निवडून आल्या आणि ते येतीलच, आमची इच्छा असेल की त्यांनी केंद्रात मंत्री झालं पाहिजे. बघा, एखादा व्यक्ती एखादी गोष्ट सिरियसली बोलला तर ती मनावर घ्यायची असते. पण काही लोक बडबड करत सुटले तर ते सिरियस झाले आहेत. आता त्यांना मदतीची आवश्यकता आहे असं आपण समजलं पाहिजे. त्यामुळे मी असं समजतो की उद्धवजींची मानसिक स्थिती अशी आहे की त्यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना माझं म्हणणं आहे की कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला उद्धवजींची भेट करून द्या आणि त्यांच्या मनावरचं दडपण दूर करा. अरे किती वेळा सांगितलं ते आता जुनं झालं, सोडा. आता त्याच्यानंतर तिसरा शपथविधी केला आम्ही. आम्ही घर वगैरे फोडणारे नाही आहोत. पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही. आम्ही घर फोडत नाही, आम्ही पक्ष फोडत नाही. पण संधी जेव्हा मिळते कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही, त्यांना सोबत घेतो. सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं. असं आहे, शिवसेनेची ही परिस्थिती का आली ती फॅमिली फर्स्ट मुळे आली आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली. म्हणजे त्या ठिकाणी शेवटी अजितदादांनी
हा पक्ष पवारसाहेबांसोबत उभा केला. पवारसाहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील, पवारसाहेब नक्कीच त्याचे नेते असतील, पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदादांनी श्रम घेतले. अजितदादांना एक मान्यता देखील होती. आमदारही अजितदादांच्या पाठीशी होते. अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना सातत्याने डावललं गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात देत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंड घाशी पाडायचं आणि त्यांना विलन करायचं. ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदादांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही, आपल्याला विलन करण्यात येत आहे, कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही. शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात. घेतला त्यांनी निर्णय. राज ठाकरे म्हटले की काँग्रेसला मतदान करा यासाठी तत्वे काढले जात आहेत. भाजपला पण असंच वाटतं का पुण्याच्या बाबतीत किंवा इतर मार्ग? काढलेच आहेत ना. वाटतं म्हणजे काय, तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत, माझ्याकडे आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडतं आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडतंय. हे मला वाटत नाही योग्य आहे, पण हे घडतंय. राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरं आहे. गांधी विचारांनी इंग्रजांना घालवलं तर मोदी काय शिकले? आज सकाळच्या भाषणामध्ये शरद पवार असं म्हणलेले आहेत. वाटतं का असं काय प्रभाव होईल? पण पवार साहेबांचा गांधी विचारांशी काय संबंध? आणि बोलले असतील, त्यांचा काय संबंध? मला ना त्याच्यावर उत्तर सुचलं होतं, पण ते असभ्य असल्यामुळे बोलत नाही. ज्या प्रकारचं स्टेटमेंट ओवेसींनी केलं होतं त्याचं ते उत्तर होतं. ओवेसी म्हणाले काय ते एक तासभरा करता का काही काळा करता पोलीस काढून घ्या मग काय होईल ते सांगतो, त्याला ते उत्तर होतं. त्याला उत्तर बा मला विचाराल तर मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी बडबड करतो त्याला फार उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. आता 4 तारखेला समजेल धोक्यात आहे की नाही, पण मला वाटतं नवनीत राणा निवडून येतील. रवींद्र वायकर म्हटले की मी एकतर जेलमध्ये गेला असतो म्हणून मला बदलावं लागलं, त्याच्याकडे तुम्ही काय? रवींद्र वायकर नेमकं असं का म्हणाले हे मला त्यांना विचारायचं आहे, पण माझी त्यांची अजून भेट झालेली नाही, कारण मी मुंबईला पोहोचलेलो नाही. मुंबईला पोहोचल्यानंतर मी त्यांना विचारेन. सरकार दाभोलकर प्रकरणाचा निकाल लागलाय, दोघांना शिक्षा सुनावली, तिघांना निर्दोष सोडले, तर ते निर्दोष सुटलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण सरकारी पक्ष म्हणून पुढे अपील करणार? असं आहे की एखाद्या विषयामध्ये अपील करायची की नाही याचा निर्णय राज्याचं लॉ अँड ज्युडिशरी खातं आणि राज्याचे जे प्रॉसिक्युशनचे प्रमुख असतात ते त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे डिटेल्ड निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या निर्णयाचा आढावा घेऊन ते निर्णय करतील. जो निर्णय ते करतील तोच राज्याचा निर्णय असेल. निश्चित घ्यावाच लागेल. बघा शेवटी कोर्टाने जर काही ताशेरे ओढले असतील आणि त्याच्यात काही दुसरी बाजू असेल तर नक्की त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे, तो आम्ही घेऊ. मुख्यमंत्री असताना हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी या प्रकरणात नाव ठेवली असा सनातननी आरोप केलाय. तुम्हाला काय वाटतंय की पृथ्वीराज चव्हाणांनी त्या काय? बघा असं आहे की काँग्रेसने एक नरेटिव्ह तर पेरण्याचा प्रयत्न केला हिंदू दहशतवादाचा, या बाबतीत कोणीच त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. पण या पर्टिक्युलर प्रकरणात असं घडलं आहे की नाही हे मी आज सांगू शकत नाही. जेव्हा निकाल मी बघेल त्यावेळेसच त्या संदर्भात मी कमेंट करू शकेन.
कि कोalition के चक्कर में देवेंद्र फडणवीस के अपने सपने कहीं कॉम्प्रोमाइज हो रहे हैं क्या? देवेंद्र फडणवीस के अपने कोई सपने नहीं है। हमारे सपने बीजेपी के सपने, हमारे सपने महाराष्ट्र के सपने। राहुल गांधी म्हणतात की नरेंद्र मोदी 4 जून नंतर पंतप्रधान राहणार काय? आणि संजय राऊतही तेच म्हणतात। म्हणजे दोघं एकाच बुद्धीच्या लक्षात आलं असेल तुमच्या। ज्याला जे बोलायचं आहे बोलू द्या। सगळ्या देशाला माहिती आहे, तुम्हाला माहिती, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा बरं, कोण आहे 4 जून नंतर पंतप्रधान? तुमचे मन सांगेल मोदीच आहे। जाऊ द्या ते काय बोलतात। संभाजीनगर किंवा धाराशिवला पॉलिटिकल पार्टीजमध्ये प्रचंड राडे बघायला मिळत आहेत। भांडणांच्या किंवा अगदी हत्यारा वापरण्यापर्यंत जी भांडणं पोहोचली, तुम्ही एकतर गृहमंत्री म्हणून आणि एस्टॅब्लिश पॉलिटिकल लीडर म्हणून काय सांगता? नाही, एक राजकीय नेता म्हणून मी सांगेल हे अतिशय चुकीचं आहे। निवडणुका महाराष्ट्रात तरी फ्री अँड फेअर झाल्या पाहिजेत। राजकीय गुद्दे एक वेळ आपल्याला मंजूर आहेत, पण प्रत्यक्ष गुद्दे हे काही योग्य नाही आहे, शस्त्रबिस्त्र। त्यामुळे गृहमंत्री म्हणून कोणी असो त्याच्यावर कारवाई आम्ही करू। अजित पवारांनी असं म्हटलं होतं की चंद्रकांत पाटील यांनी जे बारामतीमध्ये वक्तव्य केलं तर ते तसं नाही करायला पाहिजे होतं, ते चुकीचं होतं। आणि एकच तुम्ही स्वतःही बारामतीमध्ये प्रचाराला गेलं नाही तर हे का? नाही, मी बारामतीत भरपूर प्रचार केला। हा, शहरात मला बोलवलं असतं तर गेलो असतो, असं काही नाही। पण चंद्रकांत दादा जे बोलले होते त्या संदर्भात दादांनी खुलासा केला होता आणि दादांनी सांगितलं होतं की मी बोललो, त्याचा ज्या प्रकारे मी बोललो तसं मला बोलायलाच नको, म्हणजे मी बोलायला नको होतं, हे दादांनी देखील कबूल केलं। कारण शेवटी एखाद्या व्यक्तीला संपवण्याकरता थोडी राजकारण असतं आपलं, आणि कोणी संपवू शकत नाही असं काही, म्हणजे मी याला संपवून टाकेन असं कोणी कोणाला संपवू शकत नाही। 24 लोकसभा मतदारसंघांमधला आतापर्यंत प्रचार संपलेला आहे। तुम्ही सभांचं शतक झळकावलेलं आहे आणि सगळीकडे असं म्हटलं जाते की मतदान घटलेलं आहे। 2019च्या तुलनेमध्ये तुम्ही स्वतः एक पॉलिटिकल स्कॉलर म्हणून कसं पाहताय? पहिल्यांदा काय झालं की प्रत्येक वेळी इलेक्शन कमिशन जे आहे हे प्रोव्हिजनल आकडेवारी देते आणि त्याच्या आधारावरच गृहितिका तयार होत आहेत की मतदान घटलंय। यावेळेस आपल्याला कल्पना आहे, प्रचंड ऊन असल्यामुळे सकाळी 1 वाजेपर्यंत मतदान होतं आणि मग 5 वाजेनंतर रांगा लागतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालतं। त्याच्यामुळे त्या दिवशी जे आकडेवारी येते ती 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची येते। 6 ते 9च्या मतदानाची आकडेवारी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ते घोषित करतात। मी आता कालच 24 जागांचा तक्ता घेऊन बसलो होतो। 4 जागा अशा आहेत की ज्याच्यावर मतदान 1 किंवा 2% कमी झालंय। बाकी सगळ्या जागांवर एकतर मतदान वाढलंय किंवा मागच्या वेळेस एवढंच आहे, कमी नाही झालेलं। डेव्हलपमेंट संदर्भात आहे, आपण म्हणालात की पुणे बकाल झालंय, त्याचं नियोजन पूर्वी झालं। त्याने मी बकाल झाला असं नाही म्हटलं। आहे ती वस्तुस्थिती काही नाकारून उपयोग नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये UDCPR पुण्यासाठी म्हणजे या शहरासाठी किती फायद्याचा आहे किंवा काही त्याचे चेंजेस करावे लागतील? नाही, काय आहे की पुण्याकरता UDCPR चांगलाच आहे, पण हे जुनं शहर आहे, एक ऐतिहासिक शहर आहे। त्यामुळे इथल्या पेठा असतील, इथले जुने वाडे असतील, UDCPR मध्ये जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो त्यावेळेस याच्याकरता स्पेशल डिस्पेन्सेशन ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ते आता आम्ही ती व्यवस्था केली, आम्ही त्याच्याकरता स्पेशल डिस्पेन्सेशन तयार केलं आहे। अदरवाईज आपला प्रयत्न UDCPR मध्ये हाच आहे की सिटी स्पेसिफिक अशा प्रकारचे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स न ठेवता महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स ठेवावे, सारखे ठेवावे। सिटी स्पेसिफिक काही अमेंडमेंट्स त्यात आवश्यक असतील तेवढ्या कराव्या, त्या केल्यात। चांगल्या जागा येतील, मी आज प्रेडिक्शन करत नाही, पण चांगल्या जागा येतील अपेक्षा। लास्ट आता असं आहे की मराठा समाजामध्ये इतके वर्ष ही मराठा आरक्षणाची मागणी होती। अण्णासाहेब पाटलांनी
1982 साली मराठा आरक्षण दिलं नाही म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की माझा जीव देईन, आणि दिलं नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी आपलं बलिदान केलं. तेव्हापासूनची मागणी होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही मराठा आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवलं. आम्ही सारथी तयार केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही बळकट केलं. 70,000 लोकांना कर्ज त्यातनं मिळालं. आम्ही स्कॉलरशिप सुरू केली. 506 कोर्सेसमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची ओबीसी प्रमाणे अर्धी फी भरण्याचा निर्णय आम्ही केला. हॉस्टेल्सचा निर्णय आम्ही केला. हॉस्टेल्स होत आहेत तोपर्यंत राहण्याकरता स्टायपंडचा निर्णय आम्ही केला. हे सगळे निर्णय आम्ही केले. त्यामुळे मराठा समाज आमच्या पाठीशी राहिला, आजही तो आहे. पण आमच्या या निर्णयांमुळे आणि याच्यानंतर आत्ता शिंदेसाहेब आल्यानंतर जे अतिशय धडाडीचे निर्णय मराठा समाजाकरता घेतले, जुन्या अनेक नेत्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हे जर निर्णय घेऊ शकले तर तुम्ही का घेतले नाही. आणि त्यातनं त्या लोकांनी एक नरेटिव्ह बिल्टअप करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या विरुद्ध, स्पेशली माझ्या विरुद्ध त्यांनी एक आघाडी उघडली. आणि मी तर मागच्या काळातही सांगितलं की काही नेते आहेत, माझ्याजवळ नावं आहेत, पुरावे आहेत, योग्य दिन यांनी तर वॉर रूम उघडल्या, म्हणजे आंदोलन आपल्या बाजूला, आणि त्यांनीच वॉर रूम उघडल्या आणि 500-500 लोक बसवून माझ्या विरुद्ध ट्विट करणे, मला विलन करणे. पण शेवटी सत्य कधी लपत नसतं. आजही महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आमच्या सोबत आहे आणि त्यांनी किती प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही. शेवटी त्यांना या गोष्टीचं उत्तर तर द्यावं लागेल. त्यांना संधी होती त्यावेळेस त्यांनी का केलं नाही. मुस्लिम समाज जो आहे का नाही उचलणार, का नाही उचलणार? असं आहे, एकीकडे तुम्ही हे सांगता की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आमच्याकडे आता सर्वोपरी आहे. मग तेच संविधान जेव्हा निर्माण झालं, संविधान सभेमध्ये आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एकमताने निर्णय झाला की धर्मावर आधारित आरक्षण भारतामध्ये राहणार नाही, आणि ते संविधानातही आलं. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे संविधान सांगतं धर्मावर आधारित देता येणार नाही, आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष सांगत असेल आम्ही धर्मावर आधारित देऊ आणि देत असेल. संविधानाचा अपमान नाही आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही आहे. माझा प्रश्न एवढाच आहे, 60 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, मुस्लिम समाजाला काय मिळालं? माझा या ठिकाणी दुसरा या सवाल आहे. मोदीजींनी 4.5 कोटी घरं त्या ठिकाणी म्हणले, म्हणजे 20 कोटी लोक घरांमध्ये राहायला गेले पक्क्या. जवळपास 50 कोटी लोकांच्या घरी गॅस गेला, 55 कोटी लोकांच्या घरी त्या ठिकाणी शौचालय झालं, 60 कोटी लोकांच्या घरी पाणी पोचलं. मोदीजींनी विचारलं तुमची जात काय, धर्म काय? आज अल्पसंख्याक समाजातल्या बहुतांश लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालं, अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना गॅस मिळाला, मोदीजींच्या सगळ्या योजनांचा फायदा मिळाला. मोदीजींनी योजना हिंदूंकरता नाही केल्या, सगळ्यांकरता. आमचं आणि त्यांच्या विचारसरणीतला फंडामेंटल डिफरन्स काय आहे? त्यांनी वोट बँक तयार केली आहे. त्यामुळे ते काय म्हणतात, देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. आमचं म्हणणं आहे नाही, देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार गरीबाचा आहे. त्याची जात, धर्म, पंथ, भाषा अलहिदा, तो जर गरीब आहे तर त्याचा पहिला अधिकार आहे. हा आमचा फंडामेंटल डिफरन्स आहे. नरेंद्र मोदी हे गांधी आणि नेहरूंना टार्गेट करतात, त्यांना लक्ष करतायत. मुळात गांधी नेहरूंनी जे देशाला योगदान दिलंय त्याचे 1% देखील योगदान मोदींचं नाही, असा शरद पवार. पहिल्यांदा पवार साहेबांनी फोड केली पाहिजे. गांधी कुठले? हे बा, महात्मा गांधींच्या नावाच्या मागे जे गांधी लपतात त्यांच्याबद्दल जर पवार साहेब बोलत असतील तर त्याची उत्तरं खूप देता येतील. हां, ते मी सांगून राहिलो. कारण मला असं वाटतं की महात्मा गांधींच्या विचारावर जेवढं काम मोदीजींनी केलं आहे तेवढं काम काँग्रेसनी केलं नाही. म्हणजे आज आपण पाहू शकतो, सेवाग्राममध्ये इतके वर्ष काँग्रेसची अधिवेशनं झाली पण एक पैसा त्यांनी दिला नाही सेवाग्रामला. आज सेवाग्रामचं संपूर्ण जे परिवर्तन झालं
आणि सेवाग्रामला राष्ट्रीय स्तरावर आम्ही आणलं. मी मुख्यमंत्री असताना आम्ही आणलं ते. त्याच्यामुळे यांचा काही गांधींच्या विचाराशी संबंध नाही आहे. हे केवळ गांधींचं नाव घेतात. आणि जेव्हा सत्य सांगितलं जातं ते सत्य कटू असतं. कटू सत्य काय आहे? कटू सत्य हे आहे की आज ज्यावेळेस राहुल गांधी म्हणतात तुम्ही चीनबद्दल बोलत नाही, मोदीजींच्या काळात 1 इंच जमीन चीनला आपण घेऊ दिली नाही. डोकलाममध्ये आपल्या देशाच्या बाहेर जाऊन चीन्यांना रोखण्याचं पहिलं काम या देशामध्ये झालं. यापूर्वी कधी आपण ते केलं नव्हतं. आणि हजारो वर्गमील आपली जमीन नेहरूजींच्या काळात, इंदिराजींच्या काळामध्ये चीनने घेऊन टाकली. आपण एक अवाक्षर बोललो नाही, याच्यावर बोलायचं नाही. त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह तयार करण्यात आले ते नरेटिव्ह सत्याने बस्ट करण्याची वेळ आहे. नाही, असं आहे की त्यांचं जे काही बलिदान असेल ते कोणी नाकारलंच नाहीये. ते कोणी नाकारलं आहे का? कोणी म्हटलं आहे का त्याच्याबद्दल? पण याचा अर्थ ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका सांगायच्या नाही असं कसं होईल? त्याचं सांगावेच लागतील. शेवटसाठी नदी सुधार प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या कामही सुरू आहेत. नदी सुधार जे आहे तर त्याच्याबद्दल पर्यावरण जे आक्षेप घेत आहेत की पाणी शब्दाची कमी होईल काय परिस्थिती आहे? बघा काय असतं, कुठल्याही गोष्टीला 3 बाजू असतात. एक तुमची बाजू, एक माझी बाजू आणि एक खरी बाजू. तसं एक बाजू पर्यावरणवाद्याची आहे, एक बाजू विकास करणाऱ्यांची आहे आणि एक तिसरी बाजू आहे जी खरी बाजू आहे. आता खरी बाजू सांगण्याकरता आपल्या देशामध्ये काही संस्था तयार केल्या आहेत, आपण काही इन्स्टिट्यूट्स तयार केले आहेत की ज्यांनी अभ्यास करून त्यांचा रिपोर्ट आपण प्रमाण मानतो. तशा प्रकारे या प्रकल्पावर ज्यावेळेस आक्षेप घेण्यात आला आणि पवारसाहेबांनी त्या काळामध्ये तो स्टे वगैरे करायला लावला, त्यानंतर देशातल्या ज्या प्रीमियम संस्था आहेत या क्षेत्रातल्या, पाण्याचं वहन आणि पाण्याचा निचरा आणि कशा प्रकारे एम्बँकमेंट केलं पाहिजे, याच्या ज्या एक्सपर्ट संस्था आहेत त्यांच्याकडे तो विषय गेला आणि त्या संस्थांनी आपला अहवाल देऊन त्या शिफारसीच्या आधारावर आता हे केलं आहे. त्यामुळे मी तर काही एक्सपर्ट नाही आहे. त्यांनी सांगितलं योग्य आहे ते मी करतोय. आता एखाद्याला पटत नसेल, त्याला वाटत असेल की मी त्यांच्यापेक्षा जास्त योग्य आहे, तर त्यांनी त्यांचं ज्ञान सांगावं. लोकशाही आहे, सांगण्यापासून काही आपल्याला त्याचं मनाई नाही आहे. चला, धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप आभार. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.